मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या चर्चांना उधाण आलं। त्यात राऊतांनी फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार असल्याचा दावा केला। मात्र फडणवीस या चर्चांवर नेमकं काय म्हणाले पाहूया या रिपोर्टमध्ये। मोदींना मंत्रिमंडळात फडणवीस हवेत। मोदी फडणवीस भेटीनंतर राऊतांचा दावा। फडणवीस दिल्लीत जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यामुळे फडणवीस लवकरच दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा वेग धरलाय। फडणवीसांनी ही शक्यता अनेकदा फेटाळली, मात्र फडणवीस यांनी मोदींची दिल्लीत भेट घेतल्यामुळे संजय राऊतांनी मोठा दावा केलाय। केंद्रातलं मंत्रिमंडळ कमकुवत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना फडणवीसांची गरज असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केलाय। मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे। राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली। तुम्हाला दिल्लीत पाठवण्यासाठी मागे कोण लागले? अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। दिल्लीमधलं जे कॅबिनेट आहे अत्यंत कमकुवत आहे, ढिसाळ आहे, गचाळ आहे, अकार्यक्षम आहे, हे तुम्ही पाहिलं। आणि प्रधानमंत्री वारंवार आता ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत, जंतर मंतरच्या प्रकरणानंतर त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात। आणि काल सुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार। मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील। मात्र यावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या। त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। ये सबसे बड़ी जवाबदारी है महाराष्ट्र की, इससे बड़ी क्या होगी? ये सबसे बड़ी जवाबदारी है। आज में हमने रहना चाहिए और महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है। इसकी मुझे खुशी है और मुझे लगता है यहाँ उन्होंने कार्यरत रहना चाहिए। फडणवीसांआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। त्यात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता। आता फडणवीसांनी पुन्हा मोदींची भेट घेतली आणि राजकारणात कोणतीच भेट ही केवळ चहा नाश्त्यासाठी होत नाही। त्यामुळे मुंबईबाबत दिल्लीत काय शिस्त आहे याबाबत सबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।